काही लेखकांच्या मते असंही आहे की लेखकाला ओळखच दिली जात नाही. म्हणजे एखादा लेखक एखादा सिनेमा लिहितो आणि मग बाकीचे सगळे मोठे होतात आणि लेखक कोण आहे हेच विसरून जातं. तर तसं वास्तव इंडस्ट्रीत आहे का? आहे, कारण याचं कारण लेखकांनाच पुढे यायचं नाहीये. आणि जर ते पुढे आले तर मग कुणीतरी सोशल मीडियावर कमेंट करतं की लेखकच स्वतःची खूप जास्त ढोल वाजवत असतात किंवा ताशा वाजवत असतात किंवा लेखकच स्वतःचं काही टिमणं वाजवत असतात. पण मला हे सांगायचंय की आज साधी तू गोष्ट घ्या, पु ल देशपांडे आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक आहेत. पु ल देशपांडेंनी नुसतं लिहिलं असतं तर त्यांचा चेहरा माहीत झाला असता का? ते सोबतीला अभिनेते होते, दिग्दर्शक होते, समाजाच्या सगळ्या स्तरांमध्ये ते वावरले, ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसले, म्हणून त्यांची पर्सनॅलिटी तयार झाली. ती आपल्या सगळ्यांना असतो चेहरा डोळ्यासमोर आहे. आज तुम्हाला सांग किती लोकांना जी.ए. कुलकर्णींचा चेहरा माहिती, आणि हा चॉईस आहे ना प्रत्येक लेखक. एखादा लेखक असं म्हणू शकतो की मला नकोय प्रसिद्धी किंवा मला नाही जायचं लोकांमध्ये. ज्यांनी हे ठरवलं की मी जे काम करतो ते मला आय हॅव टू ओन दॅट वर्क आणि मला वाटतं की लोकांनी मला ओळखावं, त्याच्यात काय चुकीचं आहे किंवा त्याच्यात काय गैर आहे किंवा त्याच्यात काय लपवायचंय? तुम्ही खून थोडी केलाय की बाबा मी केलाय आणि आता मला सांगता येत नाहीये, मला नका लोकांचं म्हणणं. तुम्ही काम केलंय ना, ते काम तुम्ही कलेतनं केलंय, लोकांची सेवा केली, लोकांना आनंद दिलाय, तर मग त्याचा चेहरा बनण्यात काय वाईट आहे? तुझ्या नजरेतनं थोडक्यात सांगायचं आहे, बॉलिवूड म्हणजे काय आणि मराठी इंडस्ट्री म्हणजे काय? मराठी इंडस्ट्री म्हणजे घरचं जेवण आहे, आईच्या हातचं. त्यामुळे ते काही झालं तरी ते तिथेच असणार आहे. आणि बॉलिवूड इंडस्ट्री मला असं आत्ता विचारशील तर मला असं वाटतं की चमचमीत खायचा पदार्थ आहे काहीतरी, ज्याची चटक लागू शकते. पण ती चटक लागता लागता तुम्ही हे नाही विसरलं पाहिजे की तुमचं घरचं पण जेवण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींचा एक बॅलन्स तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि मला ते बॉलिवूड हा शब्द मला फार आवडत नाही. म्हणजे मी हिंदी सिनेमा असं म्हणेन. तर मला तेच वाटतं की जसं प्रत्येक रिजनची एक रिजनॅलिटी येते ना, त्या सिनेमा, जसं आदित्यनी मुंजा केला, आता दिल्लीतल्या माणसांनी बघितलं ना की कोकणातला मुंजा कोण आहे, तर तसंच मला वाटतं की आपल्या मातीतल्या ज्या कथा आहेत, जी रूपकं आहेत, जी मिथकं आहेत, जो इतिहास आहे, तो भारतीय पातळीवर जर घेऊन जाता आला तर आपल्याकडे सोन्याची खाण आहे, जी भारतीय आणि वैश्विक पातळीवर खूप मोठी पोहोचू शकते. आणि ते जर करता आलं, त्याचा जर भाग मला होता आला तर मला खूप छान वाटेल. तू पुण्याचा आहेस, पुण्यात आणि मुंबईत काय फरक जाणवतो सगळ्या बाबतीत? म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या, प्रेक्षकांच्या बाबतीत अगदी थोडक्यात सांगणं कठीण आहे, पण काय फरक जाणवतोय? मुंबईत थोडक्यात काय जाणवतं? नाही, दोन्ही शहरांचे त्यांची एक गंमत आहे. मला नेहमी असं वाटतं की पुणे इज ऑल अबाउट इसेन्स आणि मुंबई इज ऑल अबाउट इफेक्ट. हे दोन मला सरळ सरळ त्याचे हे वाटतात. आणि पुण्यामध्ये लोकांकडे वेळ आहे भरपूर, मुंबईमध्ये लोकांकडे वेळ नाहीये. पुण्यात लोक ओळखीने कनेक्ट होतात आणि मुंबईत लोक कामाने कनेक्ट होतात, हे मी अनुभवलेलं आहे. आणि दोन्ही शहराची त्यांची बलस्थान आहेत. मला काम असेल तेव्हा मुंबईत राहायला खूप आवडतं, काम नसेल तेव्हा पुण्यात राहायला आवडतं. पण देवाच्या दयेने म्हणा किंवा नियती किंवा निसर्ग म्हणा, आतापर्यंत काम आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मुंबईतच आहे, त्यामुळे मजा येते.